तर आजच्या दिवसामधला दुसरा सामना आज आपण कासारवाडीला विपक्षी केवणे देवे हाही संघ पाहणार आहोत. तर विलासमूर्ती राहणार विपक्षी जयभद्रन गोडसे बी याही संघांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आज पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी भिनार संघाने पराभूत केलेले भरत स्पोर्ट्स वलफडा संघाला. तर आज दुसरा सामना आपण पाहतोय पंधरावती काल्ल्यार विपक्ष पवनपुत्र वडपे या दोन संघांमध्ये. तर गेम इज ऑन. पंचांचा अतिरिक्त इशारा येतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू बॅट्स इज जोपर्यंत शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत रोशन म्हात्रे एकेरी धावेने आपलं खातं उघडतोय. डावखुरी शिल्दाचे शैलीदार फलंदाज आपण पद रोशन म्हात्रे आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी कुणाल तरे विथ रोशन म्हात्रे टू ओपनर ऑन द ग्राउंड. पंधरावती काल्ल्यार लुजिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट हेअर. फ्रंट लाईन गोलंदाज दया हेअर गोज फेसिंग हिम कुणाल तरे. यावेळी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. शफल क्रॉस झाला होता मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. पिवनचं पहिले षटकांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दया आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षक ऑल्टरमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये कावो कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला. पावलांचा वापर केलेला इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार दणदणीत चौकार. इथे दाखवली गेली नाही कुणाल तरे याच्याकडून आणि कुणाल याच्या बॅट म्हणून निघालेला हा बेमिसाल चौकारीने कुणाल आपलं खातं उघडतोय आणि चौकारीने संघाची धावसंख्या ओढून दिलेली ती 5 धावा. हुक करण्याचा प्रयत्न शफल क्रॉस झाला होता आणि हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅट मध्ये इथे संपर्क झालेला नाही आणि बाकीचं चोख काम बजावतो ते एक्स्ट्रेक्षक. निर्धाव चेंडू समाप्ती वापसी करतोय गोलंदाज दया. ऑफ साइडला जर बघितलं तर पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. त्यानंतर थर्डमॅन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय स्वीपर कव्हर मध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 3 धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट रोशन म्हात्रे आणि कुणाल तर या दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेल आपण पाहतो. नाही धावसंख्या 3 ने वाढून झाली ते 8 धावा. डावखोऱ्याने उजव्या शैलीचा फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर आणि परिणामस्वरूप हे नेहमीच दृश्य आपण मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की लोकल क्रिकेट असो कर्णधाराची डोकेदुखी आणि क्षेत्ररक्षकांची डोकेदुखी वाढते कारण वारंवार क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करावा लागतोय. रमेश भोईर आणि प्रकाश भोईर यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. दया गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज रोशन म्हात्रे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न बीट होते इष्टरक्षक आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार वेलकम चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झालेली ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर पंधरावती काल्ल्यार संघाची एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे आणि दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत रोशन म्हात्रे आणि कुणाल तरे. रोशन म्हात्रे खेळतो आपल्या वैयक्तिक 1 धावसंख्येवर तर कुणाल तरे एका चौकारीच्या मदतीने खेळतोय आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवर. ग्रामीण नापूल मधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये भरत स्पोर्ट्स वलपाटा संघाचा आव्हान संपुष्टात आणलं होतं ते गावदेवी भिनार संघाने
आणि आजच्या ग्रामीण पूलमधील दुसरा सामना सध्या सुरू आहे काल्हेर विपक्ष वडपे या दोन संघामध्ये. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग संघनायकाने चेंडू सोपवलेला आहे गोलंदाज शुभम याच्या हातामध्ये. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र आउटफील्डमध्ये पाहायला मिळतील. त्यामध्ये डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप मिड विकेट आपण पाहतोय. स्टेट लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. 30 सर्कलचा जर विचार केला तर पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मात्र हटवला गेलेला आहे. त्यानंतर ऑन साईडला आपण पाहतोय एक्स्ट्राच्या मागे फाईन लेग तैनात केलेला आहे आणि एक क्षेत्ररक्षक अगदी आमच्या पंचांच्या लगत स्क्वेअर लेग रिजनमध्ये पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा होतोय. 4 धावांसाठी चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना आपण पाहतोय कुणाल तरे. येणाऱ्या फलंदाजामध्ये डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, सुनील पाटील याचं येणं बाकी आहे. त्यानंतर शरद पाटील याचं येणं बाकी आहे. 100 बटकर 1 खेळाडूंचा भरणा असलेला बंदरवती काल्हेर संघ आपण पाहतोय. अतुल ह्याला आपण पाहू शकता. पावलांचा वापर करून मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातोय एक्स्ट्राक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आपण पाहतो स्थिर आहे, ते म्हणजे 16. संदीप पाटील हा एक टॅलेंटेड फलंदाज सध्या डगआउटमध्ये पाहायला मिळतोय. शुभम VIP डायझ इनकडून वलताना सामना करेला फलंदाज कुणाल तरे. हो केलेल्या चेंडूला कुठली संधी नाही. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार दणदणीत चौकार. कुणाल तरे याच्या इनिंग मधील हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 4 वाढून झालेली ती धावफलकावर 20 धावा. अतिशय उत्कृष्ट चांगली सुरुवात आपण पाहतोय बंदरवती काल्हेर संघाकडून. खास करून कुणाल तरे गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेला आहे कारण या त्याच्या इनिंग मधील तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये 3 चेंडू अजूनही शेष आहेत आणि शुभम याने 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतरच्या संघाने संपर्क साधायचा आहे. केवणीदेवी संघाचा संघनायक आणि कासारवडोली संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. शुभम राईट मोड द विकेट. यावेळी मात्र पलटी शॉट आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. फलंदाजा चौकारांचा डीलर बनलेला आहे कारण त्याच्या इनिंग मधील चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम याचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय. शुभम टर्न फ्रॉम VIP डायझ इन फेसिंग हिम अगेन कुणाल तरे. पुन्हा एकदा पलटी शॉट. यावेळी थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू जातोय डीप थर्डमॅन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज चौकारांची हॅट्रिक करणारा ठरतोय बेमिसाल कुणाल.
धावसंख्या 4 ने वरून झालेली ती धावफलकावर 28 धावा. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय बंदप्रती कालेर संघाच्या फलंदाज कुणाल तरे याच्याकडून. चौकारींची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील ग्रामीण पूल मधील पहिला फलंदाज बनतोय. अप्रतिम फलंदाजी. धावसंख्या 28 धावा. P2चं दुसरं षटक मार्गस्थान आहे. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. यावेळी मात्र वापसी करतोय गोलंदाज. एक चोटी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि सफलही ठरतोय. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. तर अशा प्रकारे लेग बायच्या एका धावेने या षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. P1 P2च्या 2 षटकांची समाप्तीनंतर बंदरवती कालेर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद जिंदाबाद 29 विदाउट लॉस इन ऑफ द सेकंड ओव्हर. तर यापुढील 3 षटकांसाठी मायक्रोफोन येतात माझे सगळे समालोचक शशिकांत केने. थँक्यू सुभाष धुमाळ सर. धावसंख्या जर बघितली 2 षटकात समाप्ती, धावफलकावर 29 धावा. जर विचार केला बंद्रा मारुती कालेर संघ प्रथम फलंदाजी करतोय. पवन पुत्र वडपे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकार. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर दय आणि 12 धावा, तर शुभम याने 17 धावा खर्च केल्यात. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर अक्षय. स्ट्राईकला मात्र फलंदाजा कुणाल तरे. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारांची हॅट्रिक बघितली आपण आजच्या दिवसामध्ये. ग्रामीण मधून ही पहिली हॅट्रिक पाहतोय. वडपे संघ जरा वेळे सहकार्य करायचंय. दोन षटकाची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. तिसरं षटक घेऊन येतो मात्र अक्षय. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू. पंचांकडे दाद मागते मात्र पंच दाद फेटाळला तर निश्चितच एक धाव मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा येईल. एका धावाने संघ धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 30 या धावसंख्येवर. जर विचार केला तर अजून एकही फलंदाज बाद झाल्याने चांगली सुरुवात पाहायला मिळते बंद्रा मारुती कालेर संघाकडनं. स्ट्राईकला येतो तो रोशन मात्रे. डावखुरा फलंदाज खेळपट्टी सज्ज. क्षेत्ररक्षण मध्ये जरा बदल करताना आपण पाहतोय गोलंदाज अक्षय याला. पुढला चेंडू समोर जायतो मात्र रोशन. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सर यशीच्या हातामध्ये जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयकडनं. जर विचार केला तर कुठेतरी शुभम याने दुसऱ्या षटकामध्ये थोडा मागला ठरत 17 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा सज्ज होत आहे रोशन. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केला, 1 धाव खर्च केले. पुढला चेंडू अक्षयाचा. सुरेखाचा चेंडू बॅटची लागते दरम्यान चेंडू जात आहे. चेंडू जाईल सीमा पार. येथील 4 धावा. हा येईल चौकार. पुढला चेंडू समोर जातो रोशन. बाहेर येऊन खेळण्याचा निश्चित प्रयत्न केलाय. चेंडूला टोलला आहे. चेंडू जाईल सीमा पार. या येथील 6 धावा.
चांगला टोळलेला आहे, चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. पहिल्या सत्रामध्ये गावठी भिन्नर संघ विजय झाला. या संघातील विजय संघ भिन्नर संघाशी त्याला निश्चित लढा द्यावे लागेल. पुढला चेंडू अक्षयाचा, चांगली फलंदाजी केली मात्र रोशन मात्रे याने पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव जमा केली. जर विचार केला तर नंतरच्या 3 चेंडू मध्ये 16 धावा जमा केल्यात. पुढला चेंडू पुन्हा चांगला तोडला चेंडू, शतरक्षक चेंडू जातोय तोपर्यंत एकदा पूर्ण होईल. दुसरी धावेचा प्रयत्न, चेंडू पीट केला जाईल. 2 धावा येतील. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकाची समाप्ती. जर विचार केला तर जवळजवळ 16च्या सरासरी धावसंख्या जमा करतात बंद्रा मारुती कालेर संघ. अजून एकही फलंदाज बाद झाले नाही. दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करत आहे. ज्या पद्धतीने संघाच्या संघटकाने जे फलंदाज खेळपट्टी पाठवले अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज मार्कवर मयूर. कुठेतरी थांबावं लागेल या फलंदाजावर जर सामना जर जिंकत असतो वडते संघाला. जवळजवळ 3 षटकामध्ये 48 धावा जमा केल्यात. पाच षटकांचा हा सामना असेल. गोलंदाजी मार्कवर मयूर. स्ट्राईकला देतो कुणाल तरे. चांगली फलंदाजी केली आतापर्यंत आपल्या संघासाठी. डावखुरा गोलंदाजी मार्कवर. सूर्यकांत टोले चेंडू क्षेत्ररक्षक होतोय आणि फलंदाज बाद होईल. मिड विकेटच्या दिशेने हा पहिला आदरा बसतो बंद्रा मारुती कालेर संघाला. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी कुणाल तरे याने. 23 धावांचं चांगलं असं योगदान दिलं आपल्या संघासाठी. जर विचार केला दोन्ही फलंदाज खेळपट्टी डावखुरी शैलीचे फलंदाज आपण पाहतोय. रोशन मात्रे तसेच सुनील खेळपट्टीवर सज्ज. पुढला चेंडू चांगली गोलंदाजी मध्ये वापसी पाहतोय. कुठेतरी 3 षटकामध्ये धावा खर्च झाला. त्या पहिल्या चेंडूवर मयूर याला सफलता प्राप्त होत आहे. कुणाल तरी याला त्याने खेळाडू कक्षामध्ये पाठवले. त्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा परिवर्तन करतोय. भरपूर वर्षाचा गोलंदाजीचा अनुभव असलेला गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पुढला चेंडू मयूर याचा. सुरेखाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर रेषेच्या आतामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी मात्र आता पाहायला मिळते या षटकामध्ये. 4थं षटक आतलतोय संघासाठी. वैयक्तिक पहिले षटक असेल. चांगली गोलंदाजी चांगली वापसी करतोय गोलंदाज. पुढला चेंडू सामोर जाईल तो रोशन मात्रे. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहतोय. चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला कमबॅक केलाय मात्र या संघाने. 3 षटकाचा विचार केला तर 48 धावा जमा केल्या होत्या. 3 चेंडू आतापर्यंत निर्धार फेकल्यात. पुढला चेंडू पुढला चेंडू
चेंडू हवेमध्ये झेल होते का बघायचं आहे. गोलंदाजाने यष्टीशीक झेलवर गेला तर मात्र एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगला खेळ फलंदाज येतो स्ट्राईकला. सुनील पाटील पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. विचार केला तर मयूर याच्याकडनं 4 चेंडू टाकून झाला, 1 धाव खर्च केला, 1 फलंदाज बाद केलाय. सुनील पाटील स्ट्राईकला. अतिशय चांगला असा फलंदाज खेळपट्टी सज्ज. दोन्ही फलंदाज जर विचार केला तर डावखुरी केलीची फलंदाज पाहतो आपण. पुढला चेंडू मयूर याचा. सूर्यकांत साठवलाय चेंडू आहे मध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय ज्याने मात्र सुनील पाटीलला परतावा लागेल. हा दुसरा आदरा बसतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मात्र मयूर याच्याकडनं. जर विचार केला तर 5 चेंडू टाकून झालेत, 1 धाव खर्च केले, 2 फलंदाज बाद केलेत. हेमंत आराडे सुद्धा याने चांगली गोलंदाजी केली होती, 3 फलंदाज बाद केले होतं आणि मात्र 1 धाव खर्च केली होती. त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते मात्र ती मयूर याच्याकडनं. पाहूया शेवटचा चेंडू कुठल्या प्रकारे हाताळतोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय अतुल. जर विचार केला तर सुनील पाटील याला संघासाठी फारसं काही करता आलं नाही. 0वर बाद व्हावं लागलं. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी केली. तर विचार केला चांगली गोलंदाजी होत होती मयूर याची. पुढला चेंडू सामोर जात होतो रोशन म्हात्रे. सूर्यकांतचा चेंडू आयुमध्ये झेल होते का बघायचा आहे. आणि हा तिसरा आदरा घेत बसतो या गोलंदाजी मध्ये. सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने हेमंत आराडेने गोलंदाजी हाताळली होती, 1 धाव खर्च केली होती, 3 फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं होतं. त्याच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते मात्र मयूर याच्याकडनं. परमपुत्र वडपे संघाचा गोलंदाज 34 षटक हाताळलं होतं त्याने, 1 धाव खर्च केली, 3 फलंदाज मात्र बाद केले. जर विचार केला तर सलामीची जोडी रोशन म्हात्रे, कुणाल तरे, सुनील पाटील तिघांना खेळाडू कक्षामध्ये परत पाठवलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर संदीप येतोय. जर विचार केला तर 3 षटकामध्ये रोशन म्हात्रेने कुणाल तरे तट राखून राहिले ते आपल्या खेळपट्टीवर, मात्र कुठेतरी त्यांना आता थांबवलंय. चांगल्या गोलंदाजी करतोय मयूर. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. धावसंख्या जर बघितली धावफलकावर फक्त 49 धावा. या षटकाची अपेक्षा होती मात्र वडपे संघाला तीच पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज अक्षयने तिसरं षटक हाताळलं होतं. जवळजवळ 19 धावा खर्च केले ते आपल्या गोलंदाजी मार्गवर. पाहूया आता का कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीने मयूरने गोलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी मात्र करावी लागणार आहे. सामना सुरू करायचा आहे. शेवटचं षटक अक्षय. निश्चितच या षटकामध्ये चौकार षटका पाहायला मिळतात का पाहूया, कारण महत्वाचं षटक असेल या दोन्ही संघांसाठी. 4 षटकामध्ये जर बघितली तर 49 धावा. जर विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये चांगली सुरुवात होती, 48 धावा जमा झाल्या, असं वाटतं कुठेतरी 70+ धावा जमा होतील, पण काय गोलंदाजी केली मयूर याने आपल्या संघासाठी. पुढला चेंडू संदीप. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पंचांचा इशारा तो वाईट. डाव्याचा चेंडू होता, 1 धाव निश्चितच मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 50 धावा पूर्ण होतात. जवळजवळ अर्धा शतक जमा केला या संघाने. अजून 6 चेंडूत किती धावा जमा करतात पाहूया आणि कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतो अक्षय, कुठपर्यंत थांबवतो या संघाला. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू, 1 धाव पूर्ण होईल. दुसरी धावेचा प्रयत्न होता का बघायचा आहे. स्वतः गोलंदाज अक्षय येतोय, 1 धाव मिळेल. या एका धावाने संघाची धावसंख्या होईल ती 51. जर विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये थोडा अक्षय मागे ठरला होता, मात्र अक्षयाला
वापसी करावी लागेल आपल्या गोलंदाजीवर. पूर्णपणे आता मात्र विचार केला तर बांधून ठेवलाय बंद्रा मारुती कालेर संघाला. काय फलंदाजी केली होती पहिल्या 3 षटकामध्ये. 48 धावा जमा केले होते आपल्या संघासाठी. पुढला चेंडू अक्षयचा सामोर जातो तो अतुल. सुरेख असा चेंडू चेंडू जाते लॉंगनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा निश्चित पूर्ण होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते अतुल याच्याकडनं. या 2 धावा ऍड होतील. या 2 धाव्याने धावसंख्या दाबलकावर येईल ती म्हणजे 53 धावा. चांगलं स्कोरर जयेश तांगडी खाडीचा हा स्कोरर चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक चेंडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू पंचांकडे दाद मागते. तोपर्यंत एक धाव निश्चित पूर्ण होईल. दुसरे धावेचा प्रयत्न. आता मात्र निश्चितच खेळाडूला अतुलला परतावा लागला खेळाडू कक्षामध्ये. पंचांचा लेग बायचा इशारा येतो. निश्चित एक धाव मिळेल. आपण तो खेळाडू कक्ष पाहतोय. स्वर्गीय महेश बारशी क्रिकेटच्या चाहते आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या नावाची स्पर्धा सुद्धा आपण या ग्राउंडवर बघितली होती. ज्या अनमन संघाने आयोजित केली होती स्पर्धा. महेश बारशी चषक आपण बघितला होता याच मैदानावर. नेहमीपर्यंत खेळपट्टीवर येतोय तो शरद पाटील. चांगली वापसी केली मात्र गोलंदाज अक्षयने. तिसऱ्या षटकामध्ये जरी माघार ठरला असता पुन्हा कमबॅक केला आपल्या गोलंदाज मार्कवर. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुढला चेंडू सुरेख असा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण होईल. दुसरी धावीचा प्रयत्न होता का बघायचा आहे. आणि मात्र चांगला क्षेत्ररक्षण होता. मात्र तिथे थ्रो मात्र चांगला होता. मात्र पकडता येत नाही तोपर्यंत यष्टीरक्षणात निश्चित या 2 धावा येतील. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 56 धावा. जर फलंदाज बाद झाला असता कुठेतरी एक धाव वाचवता आली असती. कारण एका धावेसाठी काल जर विचार केला तर चांगला सामना होता. शेवटचा आपल्याला पाहायला मिळाला. तर धाव पूर्ण जर झाली असती तर एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली असती. पण मात्र RDT-0 संघ हा विजय झाला कालच्या दिवसामध्ये. शेवटचा सामना 40 संघ सुद्धा चांगला परफॉर्मन्स केला होता. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाते. तोपर्यंत फील्ड होते. एक धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने संघाची धाव संख्या धावफलकावर 57 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. कारण ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये 48 धावा जमा केल्या त्या काल्हेर संघाने. पण मात्र शेवटच्या 12 चेंडूमध्ये फारसं काय करता आलं नाही. पुढला चेंडू सामोर जाईल फलंदाज शरद. सुरेख चेंडू मात्र पंचांचा इशारा डाव्या यष्टीकडे जात आहे. एक धाव मिळेल अतिरिक्त. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या जाते ती 58 धावा पाहतो धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना बंद्रा मारुती कालेर संघाला. पवनपुत्र वडपे संघाने निश्चित नाणेपैकी जिंकली. क्षेत्ररक्षक स्वीकारले. फलंदाजी आमंत्रित केलं मात्र कालेर संघाला. चांगली फलंदाजी पाहिली ते 3 षटकामध्ये. पुढला चेंडू सुरेख चेंडू हलवार चेंडू फसवा चेंडू. चेंडू निर्धाव जाते. षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 58 धावा. आव्हान ठेवले मात्र ते 59 धावांचं. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले शेवटच्या 2 षटकामध्ये. धुमाल सर काय वाटते तुम्हाला या 2 षटकाबद्दल. नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर आणि अक्षय या दोन्ही गोलंदाजांकडून पहिलं षटक दयाने हाताळलं होतं. शुभमने दुसरं षटक हाताळलं होतं. अक्षयाने तिसरं षटक हाताळलं होतं. त्याने अक्षयाने पूर्णपणे वापसी करून दिलेलं आहे पवनपुत्र वडपे या संघाला. तर 5 निर्धारित षटकामध्ये धावप्रकार धावा झळकलेल्या आहेत. त्या भद्रावती कालेर संघाने 58 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे पवनपुत्र वडपे या संघासमोर. की प्लेयर अक्षय पाटील याच्यावर पूर्णपणे नजर केंद्रित असणार आहे. कारण या फलंदाजाने BCL चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जबरदस्त भरुड या संघाविरुद्ध पहिल्या दिवसामधील शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय आक्रमक फलंदाजी करताना 15 चेंडूंचा सामना करताना नाबाद 54 धावा कडून काढल्या होत्या. आणि या हंगामामधील अक्षय पाटील याचं वैयक्तिक पहिलं आणि यंदाच्या सीझनचा विचार केला तर BCL फॉर्मॅटमधील हे 4थं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तशाच प्रकारे फलंदाजी इथेही त्यांना करावी लागेल. भद्रावती कालेर विरुद्ध पवनपुत्र वडपे या 2 संघांमधील सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी भिनार संघाने पराभूत केलं होतं भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाला
तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपण पाहतोय भद्रावती कालेर विरुद्ध पवनपुत्र वडपे या दोन संघामध्ये. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तयारीत भद्रावती कालेर संघ. आज रोशन मात्रे याने सलामी लावून 20 धावांचा, तर कुणाल तरी याने सलामी लावून 23 धावांचं योगदान दिलं होतं. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी या दोन्ही सलामीवीरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आज सुनील पाटील याने निराश केलं होतं, कारण भोपला न फोडता तो पॅव्हलियनमध्ये परतला होता. अतुलने कामगिरी करता आली नाही, तर संदीप पाटील आणि शरद पाटील आपण जर बघितले तर पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. मात्र एक चांगली धावसंख्या नक्कीच म्हणता येईल ती भद्रावती कालेर संघाचे 58 आणि 59 धावांचं लक्ष आहे पवनपुत्र वडपे या संघासमोर. 5 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये सुरुवातीचे 2 षटके हे मेंटेटिव्ह पॉवर प्लेचे असणार आहे. सरासरीचा विचार केला तर 11.8 सरासरी आहे, म्हणजे जवळजवळ 12च्या सरासरीला स्पर्श करावे लागेल प्रति षटकामागे पवनपुत्र वडपे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. पवनपुत्र वडपे विपक्ष भद्रावती कालेर या दोन संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा क्रिकेट 2-in-1 स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 मध्ये अग्रजा प्रतिष्ठान आणि जयनमान क्रिकेट क्लब पोगाव यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अतिशय भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे सिटी क्रिकेटचा इव्हन पहिला ठेवण्याचा जो मान आहे तो संपादित केलेला आहे तो जयनमान पोगाव आणि अग्रजा प्रतिष्ठानला यांनी, आणि सिटी क्रिकेटला या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये प्रारंभ आणि शुभारंभ झालेला आहे. ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटची 5वी स्पर्धा BCA मान्यता आपल्याला पाहायला मिळते. तर पवनपुत्र वडपे संघाला जे आव्हान आहे ते 59 धावाचा आणि 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षण लावण्याच्या तऱ्हेत भद्रावती कालेर संघ आमचे दोन्ही पंच मैदानाकडे जाताना पंच उमेश केने मॅन फ्रॉम निंबवले आणि त्यांच्या समेत पंच विक्रम नाईक मॅन फ्रॉम कारिवली. अतिशय उत्कृष्ट निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे मैदान. आमच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर डिंडेश्वर जागृत देवस्थान महाशिवरात्रीला भाविकांची भरपूर गर्दी या मंदिरामध्ये पाहायला मिळते. तर जल है तो कल है पाण्याची टाकी आपण पाहतोय मैदानाच्या एका बाजूला. त्यानंतर दाट झाडी चौफेर आपल्याला पाहायला मिळते आणि निसर्गाच्या एकंदरीत सानिध्यात वसलेले क्रीडांगण आपण पाहतोय पोगाव हे क्रीडांगण. आणि क्रीडांगणामधून या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण केले जाते. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट बिग बॉस ऑफ टेलिकास्ट जल्पेश भोईरा, सूरज मात्रे आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम अपार मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेत आहेत आणि स्पर्धा कव्हर ही करत आहेत. तसे SSS वाहिनीवर ही स्पर्धा मित्रांनो आपण एन्जॉय करू शकता. तर 2 ओपनर ऑन द ग्राउंड पवनपुत्र वडपे संघाकडून शुभमन वैभव ही सलामी जोडी मैदानामध्ये आणि पहिल्या षटकांसाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शरद. P1चं पहिले षटक मार्गस्थ होणार आहे. संघनायकांनी चेंडू सोपवलेला आहे शरद याच्या हातामध्ये. ऑलप्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. त्यामध्ये आपण संदीप पाटील याला पाहू शकता स्ट्रेट लॉंग ऑफ रिझनमध्ये. त्यानंतर काव कॉर्नर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू जोरदार आफेल आणि यस पहिल्याच चेंडूवर पहिल्या फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. मोठा हादरा पहिलाच हादरा बसतोय पवनपुत्र वडपे या संघात.
धावसंख्या 1 निवडून झाली ती 2 धावा. शरद पाटील फ्रंटलाईन गोलंदाज पंधरावती कालेल्या संघाचा टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिंग राईट अमोर द विकेट. यावेळी अप्रतिम चेंडू आउटसाइड ऑप्शन हा चेंडू हाताळला होता आणि थोडासा वाईड यॉर्करच्या अंदाजाने चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. निर्धाव चेंडू समाप्ती. या चेंडूवर मात्र वापसी करतोय गोलंदाज शरद पाटील. 59 धावांचं लक्ष आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये उमेश केनी यांना आपण पाहू शकता. स्क्वेलिकचे पंच विक्रम नाईक. शरद पाटील टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिंग फेसिंग इम वैभव. यावेळी दिशा भरकडली गेलेली आहे. दिशा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय. दुसरा चेंडू आपण पाहतोय की दिशा भरकटलेला स्वेर चेंडू आहे शरद याच्या माध्यमातून. धावसंख्या सिंगल निवडून झालेली ते 3 धावा. शरद पाटील राईट अमोर द विकेट. पुन्हा एकदा स्वेर चेंडू पंचांचा वाईटचा इशारा होतोय. 3 चेंडू या षटकामध्ये वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि अवांतर 3 धावा पणपुत्र वडपे संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये संदीप पाटील तैनात होता, त्याला मात्र आता लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर डीप मिड विकेटला काव करण्याचा क्षेत्ररक्षक रवाना होतोय. इतर क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलमध्ये पाहू शकतो. त्यामध्ये थर्डमॅन, फाईन लेग, पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टमध्ये तैनात केले. त्यामध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन थोडंसं वायडिश आहे. शरद पाटील सामन्याकडील फलंदाज वैभव. यावेळी इनसाइड आउट. कव्हर रिझन मधून चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. मोस्ट वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय अप्पा नाना सुमती चषक 2020 मध्ये. यावेळी फुलटा चेंडूला कव्हर मध्ये पुन्हा एकदा टोलवलं गेलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्विक थ्रो मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 8 धावा, सॉरी 9 धावा. पहिले षटक मार्ग असताना धावसंख्या आपण पद्धत 9. शरद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी एक्स्ट्रा कव्हर चांगले क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला 30 सर्कलमध्ये पाहायला मिळते. कुठलेही धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. तर P1च्या पहिल्या षटकाची ते समाप्ती झालेली आहे आणि मेंडेटरी पॉवरच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 9 धावा. जे लक्ष आहे ते 59 धावांचं, अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे आणि 4 षटके शेष आहेत. बरोबर 12.50 ची सरासरी आता मात्र राखावी लागेल. या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर 11.80 ची सरासरी होती. आता मात्र सरासरी वाढलेली आहे. जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र 12च्या पुढे पोहोचलेला आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सुनील पाटील येतोय. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी मेंढरी पावलाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी सुनील पाटील गोलंदाजी मार्कवर. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक ऑल्टफिल्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये स्क्वेअर लेग डीपला, त्यानंतर डीप मिड विकेट आणि डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील पाटील षटकांमधील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. सामना करेल फलंदाज शुभम. यावेळी मध्ये इनसाइड आउट. अतिशय उत्कृष्ट फटका. कव्हरेज मध्ये खराब क्षेत्ररक्षण. इसे काय ते 1-2 का 4.
सादरीकरण करणारे हे दोन्ही फटके होते. यावेळी शपल कुसून चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेले आहे. कुठली संधी नाही. चेंडू होतोय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि इथे मात्र शुभम हा चौकारांच्या हॅट्रिकवर आहे. धावसंख्या वेगाने वाढून झालेली ती 17 धावा आणि खतरा पेश करताना प्रतिस्पर्धी संघासाठी शुभम हा फलंदाज. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती 19 धावा. 59चं लक्ष्य आणि 59 लक्ष्याचा पाठलाग का अगदी हवा तसा केला जातोय पवनपुत्र वडपे संघाच्या फलंदाजांकडून. खास करून सलामीला शुभम अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना. आता मध्ये सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी चेंडूला टोलूला मिड विकेट रिझनमध्ये एक धाव पूर्ण करतात फलंदाज. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल फलंदाज अक्षयाला. सिंगलने धावसंख्या वाढून झाले ते 20 धावा. अक्षय पाटील सध्या केलपट्टीवर आपण पाहतोय आणि यंदाच्या अंगामध्ये चौथं अर्धशतक अक्षय पाटील याच्या नावे आहे, ज्याने जय बजरंग भरोडिया संघाविरुद्ध अवघ्या 15 चेंडूमध्ये नाबाद 54 धावा बीसीए चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिल्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये कुठून काढल्या होत्या. एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि पंच आमच्याकडे वळतात. 2 धाव मिळतात पवनपुत्र वडपे या संघाला. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 22 धावा. डबल टू ह्या धावा मात्र महागड्या ठरू शकतील भद्रावती कालेर संघाला. अवांतर धावा नक्कीच मार्क ठरू शकतील. सुनील पाटीलला वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक आदळतोय. सामना करेल फलंदाज अक्षय पाटील. पवनपुत्र वडपे संघाचा स्कीपर संघनायक. यावेळी अतिशय उत्कृष्ट कव्हर ड्रायव्हचा फटका. दोन्ही फलंदाजाच्या मधून चेंडू जातोय सीमा पारा. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. निवडते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे ती धावफलकावर 27. 59चं लक्ष्य आणि 27 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सुनील पाटील सामना करेल. यावेळी फलंदाज शुभम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय आणि 2 षटकाची समाप्तीनंतर पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओवर. 2 ओवर की समाप्ति पे 27 रन 1 विकेट के नुकसान पे. आज पहिल्या सामन्यामध्ये गावदी भिनार संघाने पराभूत केलं होतं भरत स्पोर्ट्स वलपडा संघाला. तर आजच्या दिवसामधले दुसरा सामना आपण पाहतोय भद्रावती काल्हेर विपक्ष पवनपुत्र वडपे या 2 संघामध्ये. आज कासरवडोली किमदेवी या संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आज गुरसे बी संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार होता राणाले संघासमोर. शरद पाटील याला कंटिन्यू कायम ठेवलेला आहे. पहिले षटक शरद पाटील यांनी हाताळलं होता आणि अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना फक्त 9 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त केला होता. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 क्षेत्ररक्षक आता मात्र 30 सलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग 20 मध्ये अगदी यष्टिरक्षकाच्या मागे तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक शिमर्श लगत तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये डीप स्क्वेअर लेग आपण पाहू शकता, डीप मिड विकेट. त्यानंतर काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक
लॉंगॉन थोडासा वायडिश आहे. कुणाल तरे त्यानंतर अतुल आपण पाहतोय स्टेट लॉंग ऑफ रिझन मध्ये. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला टोलवले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये. फटक्यामध्ये ताकद झोकता आली नव्हती. फक्त एका धावे समाधान आणि एका धावेने संघाची धावसंख्या कडून झाली ते 28 धावा. त्यानंतर ऑफ साईडला जर बघितलं तर डीप मिड विकेट डीप पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाने एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलेले आहे. अशी क्षेत्ररक्षक वेळ रचना आपण पाहू शकता. शरद पाटीलला राईट अमोर द विकेट शुभम साठी टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू एस्टीनच्या बाहेर पंचांचा वाईटचा शर्यत आहे. अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या कडून झाली ते 29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वैयक्तिक दुसरं षटक घातलं तो गोलंदाज शरद पाटील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त लांबी कमी. 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. 3 क्षेत्ररक्षक चेंडू झेपावले तो कॉलिंग पाहायला मिळाली नव्हती आणि फलंदाजाने 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 3 ने वाढून झालेली होती 32 धावा. धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला फलंदाज वैभव हा 0वर बाद झाल्यानंतर शुभम आणि अक्षय यांच्यामध्ये एक उत्कृष्ट भागीदारी पाहायला मिळते 32 धावांची. शरद पाटील सामनाकडे फलंदाज अक्षय पाटील. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट मिड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 1 ने वाढून झालेली आहे. ती धावफलकावर डबल 3 33 धावा. एका बाजूने आक्रमण करताना आपण पाहतो शुभम आणि एका बाजूने एकेरी धाव्यांवर भर देताना अक्षय पाटील हा फलंदाज. चांगली रणनीती म्हणता येईल. यावेळी मात्र मोठा फटका हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. गिरीश पाटील आपले हार्दिक स्वागत आहे. आम्ही स्पोर्ट्स संबंधी संघाचे सर्वेसर्वा आणि चाविंद्रगावचे युवा उद्योगपती. आपणास विनंती असेल की आपण व्हीआयपी डायझोर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. धावसंख्या वाढून झालेली आहे ती 39. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. मजबूत स्थितीमध्ये नक्कीच पवनपुत्र वडपे हा संघ. शरद पाटील सामनाकडील फलंदाज शुभम. यावेळी जोरदार अपील आणि यावेळी मात्र परतावला गेला फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला. शुभम याची गेली संपुष्टात. सलामीचा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये फरकलेला आहे. धावसंख्या आपण पुढे स्थिर आहे. धावफलकावर 39 धावा. अजून 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातो खेळण्यासाठी दया. नक्कीच दयाने पहिल्या षटकात अतिशय उत्कृष्ट षटक म्हणता येईल. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेल्या अक्षय पाटील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. दरम्यान धावसंख्या 2 ने वाढून झाली ते 41. तर 3 षटकांची ते समाप्त झालेल्या 3 षटकां समाप्तीनंतर पवनपुत्र वडपे संघाची धावसंख्या झाली ते 41. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये
आमचे एक्सपर्ट स्कोरर जयेश चांगले सांगतात की अजूनही पवनपुत्र वडपे संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये 18 धावा होत आहेत की हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ गोरसई शशिकांत केने. थँक्यू सुभाष धुमाळ सर. जर बघितलं 3 षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या दाबलकावर 41 धावा, अजून 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. जर विचार केला तर आता मात्र 9च्या सरासरी धावसंख्या जमा करायची ती मात्र पवनपुत्र वडपे संघाला. चांगली फलंदाजी केली दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या षटकामध्ये बंद्रा मारुती काल्हेर संघाने जर विचार केला तर 28 धावा जमा केल्या त्या, पण मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये काय फारसं करता आलं नाही आपल्या संघासाठी. आता मात्र 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे ती मात्र पवनपुत्र वडपे संघाला. अतिशय असा रंगाचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना. पवनपुत्र वडपे वर्सेस बंद्रा मारुती काल्हेर या दोन संघादरम्यान. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन मात्रे. सलामी लावून चांगली फलंदाजी केली होती, 20 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पुढला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पाडल्यानंतर खालीच राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. धावसंख्या 10 फलकावर जर बघली स्थिर ती म्हणजे 41 धावा. 11 चेंडूचा अजून एक खेळ बाकी, 18 धावांची आवश्यकता. अतिशय असा रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय काल्हेर वर्सेस वडपे या दोन संघादरम्यान. पुढला चेंडू सामोर जातो तो अक्षय. काय झालं पंचांचा निर्णय काय ते बघायचंय. पहिला तुम्हाला ऑन करावं लागेल. पहिला तुम्हाला फलंदाज निश्चित तुम्हाला पहिला ऑन करावं लागेल, त्यानंतर तुम्ही मंकी विकेट घेऊ शकता. नक्कीच पंचांना एक सूचना दिली जात आहे मंकी विकेट मंकेटिंग विकेटसाठी. सर्वप्रथम गोलंदाजाने पंचांना सांगायचं आहे आणि फलंदाजांना एक वॉर्निंग द्यायची आहे आणि त्यानंतर आपण मंकी विकेट करू शकता. यंदाच्या अंकांचा विचार केला तर शिशी केने पहिला मंकी विकेट गोंदिवली मैदानावर पाहायला मिळाला होता, जेव्हा राजन पाटील विरुद्ध दापोडे संघाचा गोलंदाजाने वंडरबॉय भेवंडे गावठी ओवळी संघाच्या जयेश पाटील याला मंकी विकेट केलं होतं. निश्चितच पंचांनी निश्चितच माहिती पोहोचवलेली आहे. प्रथम तुम्हाला पंचांना सांगावे लागेल, त्यानंतर फलंदाजाला, त्यानंतर तुम्ही त्याला मंकी विकेट घेऊ शकता. स्ट्राईकला अक्षय. 11 चेंडू 18 धावा. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू रोशन याचा उजव्या एसटीचा चेंडू पंचांच्या इशाऱ्यात आहे. वाईट अतिरिक्त एक धाव मिळालेली आहे. एका धावाने संघ धावसंख्या पुढे जाईल 42 धावीवर. पहिला सामना अतिशय चांगल्या पद्धतीने विजय केला गावदेव भिनार संघाने. यादी जो संघ विजय होईल त्या संघाला भिनार संघाशी लढा द्यावा लागेल. पुढला चेंडू गोलंदाज रोशन. सुरेख चेंडू फक्त दिशा दिली चेंडूला, कव्हरच्या दिशेने जाईल चेंडू, फील्ड केला जाईल. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 43 धावा. स्ट्राईकला येतोय दयानंद. पाहूया कुठल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. सूर्यकाचा चेंडू चेंडू मध्ये गोलंदाज झेलखाली येतोय. दयानंद याला खेळाडू कक्षामध्ये परतावं लागेल. ज्या खेळाडू कक्षाचं नाव आहे स्वर्गीय महेश बाशी. खेळाडू कक्ष, त्या कक्षामध्ये पुन्हा जाऊन थांबावे लागेल. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर. भगवान येतोय नवीन फलंदाज. नऊ चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या जर बघितली 10 फलकावर 43 धावा. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. निश्चितच शेवटच्या षटकापर्यंत हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अजूनही अक्षय खेळपट्टीवर आहे. एक चौकार पाहायला अक्षयच्या फलंदाजीमध्ये जी अपेक्षा संघाला त्यामध्ये फलंदाजी काय पाहायला मिळत नाही अक्षयच्याकडनं. मात्र निश्चितच काल्हेर संघाच्या संघाला अपेक्षा असेल रोशनकडनं काय चांगली 3 चेंडू हाताळावे लागतील. आतापर्यंत 3 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यात. पुढला चेंडू सूर्यकाचा चेंडू टप्पा पडण्याच्या रेषेच्या हातामध्ये जात आहे.
सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फरका बघितली स्थिर धावा आहे ती म्हणजे 43 धावा. दरम्यान वडपेतून शशिकांत शेलार यांच्याकडून या चषकासाठी आणि खास करून पवनपुत्र वडपे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद शशिकांत शेलार, आपलं हार्दिक स्वागत आहे. 8 चेंडू 16. सुरेख असा टवले लॉंगनला येतोय. सुरेख असा झेल पकडला जातोय. अक्षय याची खेळी संपुष्टामध्ये. चौथा आदरा बसतोय पवनपुत्र वडपे संघाला. आता मात्र कुठेतरी चांगली पकड निर्माण करताय बंद्रा मारुती काल्हेर संघ. जर विचार केला तर सुरुवातीला 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता होती. आता जर विचार केला तर 8 चेंडू 7 चेंडू 16 धावा. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधील हा दुसरा सामना प्रेक्षकांना पवनपुत्र वडपे संघ. फक्त 2 धावा खर्च केले गोलंदाज रोशन याने. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. गावदेव भिनार संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर नक्कीच अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी वारंवार पलटवार करताना आपण पाहतो भद्रावती काल्हेर संघाला अतिशय उत्कृष्ट झेलला तिथे डीप मध्ये पकडलं होतं संदीप पाटील यांनी. तुम्हाला जर बघितलं ज्या पद्धतीने चौथं षटक मयूर याने हाताळलं होतं, 1 धाव खर्च करून 3 फलंदाज बाद केलं, त्या पद्धतीने रोशन यांनी गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाज बाद केल्या. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. आवश्यकता होती या गोलंदाजी काल्हेर संघाला. काय गोलंदाजी केली मात्र गोलंदाज रोशन याने. आता मात्र शेवटचा षटक 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16 धावा. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय. चेसिंग कंपल्सरी असेल आणि ड्रेसिंग सुद्धा कंपल्सरी. या 2 गोष्टी नियमाचं आपण पालन करायचंय. फक्त सिटी पूल मध्ये जे सामने होतील जर सामना जर बरोबरीत झाला तर ते सामने सुपर ओव्हरचे खेळले जातात. मात्र ग्रामीण मध्ये कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. ज्यावेळेस प्रथम फलंदाजी करतोय ज्यावेळेस समोरच्या संघाला आपण आव्हान देतो 1 धाव एक्स्ट्रा करावी लागते सामना जर जिंकायचा असेल तर. चला छत्रशील लावून घ्यायचा काल्हेर संघ. वेळ भरपूर झालेला आहे. अजून सामने खेळवायचे आहेत आपल्याला. विनंती असेल काल्हेर संघाला. स्ट्राईकला येतोय सूरज. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला मयूर. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. पुढला चेंडू गोलंदाज अमर चांगला सटवलेला आहे. 1 धाव मिळेलच. एका धावावर समाधान मानावं लागेल. वेलकम तुषार गायकर, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धाव मिळेल. एका धावाने संघ धाव संख्या 10 फलकावर 44 धावा. 5 चेंडू 15 धावा. 2 मोठे पटक्यांची अपेक्षा असेल पवनपुत्र वडपे संघाला. याच्यानंतर होणार सामना गावदेव भिनार संघाचा संघनायक आणि या सामन्यातील विजेता संघ. लगेच दुसरी लढत लावली जाईल. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू तडसरी मध्ये मारण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. एकेरी दुहेरी संघ का विजय होणार नाही पवनपुत्र वडपे संघ. 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 14 धावा करायच्या 4 चेंडू मध्ये. सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सुद्धा होते शेवटच्या षटकामध्ये. पुढला चेंडू सुरेखा साठवले. चेंडू चेंडू जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सुरेख फटका पाहायला मिळाला सूरज याच्या बॅट मधून. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. पुढे येऊन खेळलेला चेंडू होता. चेंडूला उडवलाय 6 धावांसाठी. मिळतील 6 धावा. 6 धावाने संघाची धाव संख्या 10 फलकावर 51 धावा. आता मात्र चेंडू राहिल्यात 3 धावांची आवश्यकता असेल 8. 3 चेंडू 8 धावा. सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा सूरज याने पवनपुत्र वडपे संघाला सामन्यामध्ये घेऊन आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटकाने या फटक्याची नित्यांत आवश्यकता होती पवनपुत्र वडपे या संघाला. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जणू काही सूरज यांनी दाखवून दिलेलं आहे पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. निश्चितच
समान सामना पाहायला मिळतोय. असं वाटत होते 4 चेंडू मध्ये 14 धावा असताना चांगली गोलंदाजी होत होती, मात्र काय फटकेबाजी केली या चेंडूवर. पुढला चेंडू पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर निश्चित होईल. दुसरे धावेचा प्रयत्न पाहूया. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. एक धाव तर मिळेलच. अजूनही 2 चेंडू, 7 धावांची आवश्यकता. चांगला फलंदाज मात्र बाद होता. एक मोठा फटका पाहायला मिळाला होता आपल्याला. चेसिंग कंपल्सरी याची नोंद घ्यायची. ड्रेसिंग सुद्धा कंपल्सरी असेल, नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. विजेता संघ गावदेवी भिनार या संघाची लढाई लगेचच. सचिन नॉन स्ट्राईकला मयूर. दोन चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता आहे. अतिशय निर्णायक स्थितीमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा सामना आहे. कारण बंदरपती काढलेला आपण पाहतो एका बाजूला ज्यांना हार नाही मंजूर, तर पवनपुत्र वडपे संघासाठी जिंकणे आहे जरूर. कुठला संघ हार मानायला तयार नाही, कारण जो हार गया समजो घर गया. कारण नॉकआउट स्पर्धा आपण पाहतोय. 2 चेंडूंनी 7 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू, 7 धावांची आवश्यकता असेल. सचिन स्ट्राईकला. सुरेख असा टोललाय चेंडू, चेंडू उडवलाय. 6 धावांसाठी षटकार. काय फटका केलाय सचिन याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी पाहू शकता रिप्ले मध्ये. काय चेंडू उडवलाय लॉंग आणि लॉंग अपच्या मधून. काय फटकेबाजी केली. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असताना आणि चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता. काय सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच 1 चेंडूने 1 धावेची आवश्यकता. मात्र कौतुक करावं लागेल सचिन याचा. स्टेट हिट आपण पाहिला होता. लॉंग ऑफ आणि लॉंगच्या मधून 6 धावांसाठी षटकार आणि षटकाराची आवश्यकता होती. आता मात्र दबाव तरी दोन्ही संघांवर असणार आहे. मी म्हणणार नाही की दबाव असणार आहे कालेर संघावर, कारण दबाव पवनपुत्र वडपे संघावर असणार आहे. 1 चेंडूने 1 धावेची आवश्यकता. या चेंडू मध्ये दडलंय काय. निश्चितच दोन्ही संघाचे पाठराखे देवाचं स्मरण करीत असतील का 1 धाव निघू दे. कालेरवाले बोलत असतील 1 धाव थांबवा. कंपल्सरी चेसिंग आहे. पुढला चेंडू स्ट्राईकला. षटकार मारणारा सचिन. शेजारी वाढलेले आहे ते 1 चेंडूने 1 धावेची आवश्यकता. काय फटका केलाय. सामना विजय पवनपुत्र वडपे. सुरेख फलंदाजी केली. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. लगेच भिनार संघाचा संघनायक आणि पवनपुत्र वडपे संघाचा संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचंय. आणि या सामन्याचा सामनावीर विजय षटकार ज्याच्या बॅट मधून बघितला आपण सचिन याने यायचा आहे. 2 चेंडू मध्ये 10 धावा. षटकार आणि चौकार बघितला. काय शॉट खेळला गॅप मधून. या सचिन सुरेख फलंदाजी केली. संघ कुठेतरी अडचणीत असताना अभिनंदन अक्षय पाटील, अभिनंदन पवनपुत्र वडपे आणि या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅचचा
सागर सागर ठरला या सामन्याचा सामनावीर. सागर प्लीज कम फास्ट. सॉरी सचिन सचिन ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने 2 चेंडूंचा सामना करताना एक चौकार एक षटकाराच्या मदतीने 10 धावांचं योगदान. 10 का दम त्याच्या. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा.